हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी बनवणार होती समईची मॅट. म्हणजे तुम्ही हे समई खाली पण ठेवू शकता किंवा दरवाजाच्या बाहेर पण ठेवू शकता, वन साईडनी भिंतीच्या कडेला. तुम्हाला जसं म्हणजे जिथं पूजेच्याही तिथं ठेवायचं असेल तर तिथं पूजेच्या तिथंसुद्धा तुम्ही ठेवू शकता, तुम्हाला जसं पाहिजे तसं. तर मला आज पर्पल, ग्रीन आणि येलो कलरमध्ये हे मॅट बनवायचं होतं. तशी मला त्याची ऑर्डर होती, तर मी इथं ही ड्रॉइंग आहे ना ती अंदाजे काढून घेतलेली आहे. जर तुम्ही एखाद्या झाडाचं पान घेऊ शकता किंवा जर तुमच्या घरात असं डिश असेल, मी जशी पहिल्यांदा दाखवली तशी असेल, तर त्याच्यासुद्धा साईडने तुम्ही रेषा मारून घेऊ शकता. पण इथं मला एलिमेंटरी आणि इंटरमिडिएटची जी मी एक्झाम दिली होती स्कूलमध्ये असताना ती यूज म्हणजे उपयोगी पडली असं मला वाटतंय. कारण इतर काही गोष्टींमध्ये त्याचा उपयोग नाही झाला, पण इतर ड्रॉइंगसाठी त्याचा खूप छान उपयोग होतो. आणि माझी ड्रॉइंग खूप चांगली आहे, कारण मला माहिती आहे मला ज्या वेळेला म्हणजे ड्रॉइंग करायचं असतं ना, काही स्केच चित्र वगैरे काढायचे असतात ना, त्यावेळेला मला माझी ड्रॉइंग व्यवस्थित काढता येते आणि मला आवडते सुद्धा ड्रॉइंग काढायला. तर इथं मला त्याचा पुरेपूर वापर झालेला आहे असं मला वाटते, कारण खूप छान ड्रॉइंग मला येते. आणि मी इथं फक्त त्याचा अंदाजे घेतलेला आहे मेजरमेंट, आणि त्याच्यानुसार मी हाताने सगळ्या स्केच केलेले आहेत. जसं की मी मागच्या व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी कोणत्याही बटर पेपरवरती प्रेस न करता मी माझ्या हाताने डायरेक्ट ह्या शीटवरती म्हणजेच रेक्झिनवरती डायरेक्ट स्केच करते आणि त्याच्यावरतीच आपली उलन लावून घेते. नंतर आपल्या जवळच्या एरियामध्ये जिथंही वुलन भेटते ना, तिथं प्रत्येक कलर अवेलेबल असेलच असं नाही, कारण ज्या ठिकाणी मोठं मार्केट असतं ना तिथं सगळे कलर अवेलेबल होतात. तर यामध्ये तुम्हाला जो कलर म्हणजे आवडतो किंवा ज्या कलरचं शेडिंग छान दिसतं त्या कलरची शेडिंग करून घ्यायची आणि मध्ये जो कलर आवडेल तो लावून घ्यायचा. तर इथं मला कस्टमरने रिक्वायर केलं होतं की पर्पल आणि ग्रीन कलरमध्ये करून द्या. यामध्ये तुम्ही मध्ये येलो कलर आणि साईडने ग्रीन कलरची बॉर्डर केली तर ते सुद्धा खूप छान दिसणार आहे. मिशोवरती खूप साऱ्या डिझाईन आहेत आणि पिंटरेस्टवरती सुद्धा तुम्हाला खूप जास्त डिझाईन भेटतील. त्यामध्ये तुम्हाला जशी आवडेल, जसा आकार पाहिजे असेल तसं तुम्ही करून घेऊ शकता. आणि एखादं तुम्ही पुट्ट्याचं पान वगैरे त्याचं पानाचं वगैरे कट करून असं म्हणजे एक ड्रॉप करून ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्ही मग प्रत्येक पान करून घेऊ शकता. तर इथं मी 3 फुल पानं काढलेले आहेत आणि त्याच्यानंतर 2 साईडला हाफ पान काढलेलं आहे. त्यात तुमची चॉईस आहे, तुम्हाला कोणता कलर आवडता आणि कोणता नाही. पण मी ह्यामध्ये 2 म्हणजे 2 जोडी बनवलेल्या आहेत. जसं की पहिल्यांदा एक बनवलं होतं तेव्हा इन्स्टाला स्टोरी टाकली होती आणि त्याच्यानंतर आज पुन्हा हा बनवते. त्याच्यानंतर मला बनवायचं होतं चौरंगाचं आसन, चौरंगाच्या साईडची रांगोळी, जी की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मला दाखवली होती. पण आज मी वेगळ्या कलरमध्ये बनवणार आहे, ती म्हणजे रेड आणि ग्रे कलरमध्ये. असे 2 कलर मी आज यूज करणार आहे आणि ती सुद्धा खूप छान उठून दिसते. तुम्हाला जसा कलर हवा असेल तसं तुम्ही बनवू शकता तुमच्या चॉईसने. आणि खूप कमी वेळ लागतो हे समई मॅट बनवायला. स्केच जर तुम्ही करून ठेवलं ना एकदाच तर ते उलन लावायला जास्त वेळ लागत नाही, पण लहान मुलं जर घरात असतील ना तर खूप जास्त वेळ लागतो. माझा संपूर्ण दिवस गेला होता आजचा ह्या 2 मॅट आणि साईडची रांगोळी बनवण्यामध्ये. तर तुम्ही निवांत वेळेमध्ये घर बसल्या हा बिझनेस करू शकता आणि खूप छान आहे. कमी बजेटमध्ये, मी जसं की म्हटलं एकदम कमी बजेटमध्ये तुम्ही हा तुमचा बिझनेस चालू करू शकता. आणि सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आहे, कारण जेव्हा आपण रांगोळी काढतो ना तेव्हा ती पुसली जाते आणि मग त्याचा काही उपयोग होत नाही. एकदा पुसली की कलर सगळे मिक्स होतात. त्यापेक्षा ही युजफुल आहे, वॉशेबल आहे. तुम्हाला पाहिजे तिथं तुम्ही ठेवू शकता, देवघराजवळ ठेवू शकता किंवा बाहेर जे तुमचा दरवाजा असेल तिथं तुम्ही ठेवू शकता. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे व्यवस्थितरित्या डेकोरसुद्धा करू शकता, कारण हे काही पुसण्याची भीती नाही, काही नाही. जिथं लहान मुलं जास्त कडकडी असतात ना, जे रांगोळी पुसतात ना, त्यांच्यासाठी तर त्यांच्या मम्मींसाठी तर हे खूप जास्त उपयोगी आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर मग एकदा आपण कस्टमरला द्यायच्या अगोदर हे चेक करून घ्यायचं आहे उलन व्यवस्थित सगळीकडे चिटकलेली आहे का नाही. एकदा त्याला बघायचं आहे आपल्याला व्यवस्थित. त्याच्यानंतर ना मग साईडने सगळं कट करून घ्यायचं व्यवस्थित, रेक्झिन दिसता कामा नये. आणि त्यानंतर ना मग ते आपल्याला थोडंसं फोल्ड करायचं आहे, कारण त्याचे जे कोपरे असतात ना ते उभे राहिलेले असतात. मग ते व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि किंवा एखाद्या जड वस्तूसुद्धा तुम्ही त्यावरती ठेवू शकता. आणि इथं माझं सुंदर असं हे तयार झालेलं आहे. असे मी 2 बनवले. त्यानंतर हे सगळं स्केचसुद्धा मी हाताने करून घेतलेलं आहे, जे की तुम्हाला म्हटलं पानाचा जो शेप होता ना मगाशी त्याच्या साईडच्या फक्त रेषा मारून घेतल्यात. बाकी सगळं स्केच हाताने केलेलं आहे मेजरमेंट घेऊन, जे की मी पहिलं बनवलं होतं अगदी सेम तसंच, फक्त कलर कॉम्बिनेशन वेगळं यूज केलेलं आहे. त्यानंतर ना ह्यामध्ये आपल्याला येलो कलर यूज करायचा आहे आणि त्याच्यामध्ये स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये जरा वेगळं काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण समई मॅट आणि चौरंगा आसन झालेलं आहे आपल्या. चौरंगाच्या साईडची रांगोळीसुद्धा ही झालेली आहे आपली. आणि आता मी म्हणते की जरा वेगळं काहीतरी करूया संक्रांतीसाठी स्पेशल लोटसमध्ये किंवा आणि काहीतरी ज्या डिझाईनचा नवीन व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. आणि तो सुद्धा तुम्हाला कसा वाटतोय तो त्याबद्दलचं तुमचं ओपिनियन कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला आयडिया येईल की तुम्हाला कशा प्रकारचा व्हिडिओ बघायचा आहे किंवा कशा प्रकारची तुम्हाला डिझाईन हवी आहे. जसं की मी म्हटलं बटर पेपर न वापरता सुद्धा आपण हे करू शकतो.
शकतो. कमी खर्चामध्ये घरबसल्या बिझनेस आहे, खूप छान आहे, जास्त काही कष्ट नाही आहेत, फक्त कंबर आणि पाठीचा थोडासा त्रास होतो, बाकी काही नाही. पण छान आहे ना, लहान मुलांना सांभाळून आपण घरच्या घरी हा बिझनेस करू शकतो, कारण बाहेर जाऊन करणं प्रत्येकाला पॉसिबल नसतं. ज्यांची लहान मुलं सांभाळायला कोण नसतं ना, त्यांच्यासाठी हा खूप छान बिझनेस आहे घरच्या घरी करण्यासाठी. आणि सध्या हा खूप ट्रेंडिंग आहे आणि रिक्वायरमेंटसुद्धा आहे ह्या गोष्टींची, कारण आता एवढं म्हणजे जग पुढे गेलं की त्यांना म्हणजे असं रांगोळी काढायला वेळ नाही किंवा रांगोळी मुलं ठेवत नाहीत, म्हणून हे जरी ठेवलं ना तरी खूप छान वाटतं. आणि हे आपण पुन्हा हे असं ठेवू शकतो. आणि ह्या गोष्टीची एकाच ठिकाणी यूज होत नाही तर बऱ्याच ठिकाणी होतो, किंवा देवघरामध्ये ठेवू शकतो, चौरंग रांगोळी ठेवू शकतो, दरवाजाच्या बाहेर ठेवू शकतो, जिथं केळवण असेल तिथं यूज करू शकतो. म्हणजे जे काही ट्रॅडिशनल गोष्टी असेल ना तिथं सगळीकडे कुठे ना कुठे हे यूज होणार आहे, हे काय वाया जाणार नाही आहे. आणि जे आपल्या घरगुती वस्तू आहेत त्यातूनच करायचं आहे. आणि वूलन जसं की हलकी असते आणि वजनामध्ये खूप जास्त बसते, त्यामुळं कमी बजेटमध्ये सुद्धा ह्याचं सगळं मटेरियल येते. त्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला घरबसल्या हे करायचं असेल. आणि तुम्हाला स्वतःला जर घरच्या घरी फक्त डिझाईन म्हणजे तुमच्या स्वतःसाठी करायचं असेल तर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकता. फक्त तुम्हाला ह्याचं म्हणजे अंदाज यायला पाहिजे की मटेरियल खूप कमी घ्यायचं आहे तुम्हाला, मग जर तुम्हाला ऑर्डर घ्यायच्या नसतील तर, कारण मग नंतर तुम्हाला जेवढं मटेरियल आहे तुमच्याकडे तेवढे तुम्हाला डिझाईन्स तयार करायचे. आणि ह्या डिझाईन तुम्ही रेक्झिन किंवा कॅनव्हासमध्ये सुद्धा यूज करू शकता. तुम्हाला जसं म्हणजे आवडेल किंवा तुमच्या जवळच्या शॉपमध्ये जे तुम्हाला इझिली अवेलेबल होईल त्यावरती तुम्ही करू शकता. दोन्हीवरती सुद्धा आपल्याला इझिली करता येते. पण मी आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ यावरती केलेले आहेत किंवा जेवढे म्हणजे डिझाईन्स तयार केलेले आहेत ते सगळे रेक्झिनवरतीच तयार केलेले आहेत, कॅनव्हासवरती नाही तयार केलेले, कारण आमच्या जवळच्या शॉपमध्ये आम्हाला रेक्झिनच अवेलेबल होतं, म्हणून मग मी रेक्झिनवरतीच केलेले आहेत. आणि मला खूप छान एक्सपिरियन्स आहे याचा, खूप सुंदर म्हणजे आलेला आहे, किंवा खूप छान डिझाईन यावरती स्केचसुद्धा करता येते आणि उलनसुद्धा व्यवस्थित चिटकवता येते. त्यामुळे मी रेक्झिनच प्रेफर करणार आहे. तुम्हाला जसं अवेलेबल होईल तसं तुम्ही करू शकता. असाच पुढचा व्हिडिओसुद्धा आपला नवीन डिझाईनमध्ये येणार आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आणि डिझाईन्स आवडत असतील तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये जर मटेरियलविषयी किंवा ग्लूगनविषयी किंवा इतर तुम्हाला डिझाईन्सविषयी जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करा, म्हणजे मला समजेल. किंवा तुम्हाला जर ह्या डिझाईन्स हव्या असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला DM करू शकता, तुम्हाला तुमची ऑर्डर मिळून जाईल. जर तुम्हाला मला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही इंस्टावरती मला DM करू शकता, कारण इंस्टावरती सुद्धा मी ह्याचे डिझाईन्स आणि फोटो स्टोरीला अपलोड करत असते आणि तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्हाला तिथं नक्की रिप्लाय म्हणजे मी करेन की तुम्हाला हे जर पाहिजे असेल तर अशाच नवीन नवीन आपले डिझाईन येणार आहेत. तर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं लोटसच्या डिझाईनचा एक व्हिडिओ येणार आहे. आणि त्यानंतर आपल्या संक्रांतीसाठी जर ब्लॅक कलरमध्ये जे काही नवीन नवीन डिझाईन्स असतील त्याचेसुद्धा मी व्हिडिओ अपलोड करेनच, आणि त्याच्या डिझाईन्स वगैरेचा सुद्धा अपलोड करेन. आणि मी स्केच कसं करते ना ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, जे की तुम्हाला म्हटलं मी बटर पेपर वगैरे न वापरता करते, पण ते मला ड्रॉइंग येते म्हणून मी करते. जर तुम्हाला ड्रॉइंग येतच नसेल बिलकुल तरच तुम्ही ते बटर पेपर आणि कार्बन पेपरचा यूज करा. जर तुम्हाला येतच नसेल तर मग त्याचा काही उपयोग नाही, कारण डिझाईन आणि शेप तर व्यवस्थित पाहिजेच आपल्याला. तर मग त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच कार्बन पेपर आणि बटर पेपरचा यूज करून तुम्ही तुमच्या डिझाईन प्रेस करून घ्या ह्यावरती रेक्झिनवरती, म्हणजे किंवा कॅनव्हासवरती जर तुम्ही करत असाल तर कॅनव्हासवरती करा. काही जण कापडावरती करतात, म्हणजे जे आपले पॅन्ट पीस शर्ट पीस वगैरे असतात ना हलक्यामधल्या घरामध्ये त्यावरती सुद्धा तुम्ही करू शकता, जर तुमच्या घरात असेल अवेलेबल तर मी तर जसं की मी म्हटलं की मी रेक्झिनवरती केलेले आहेत, कॅनव्हासवरती केलेले नाही आहेत. तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडला असल्यास लाईक करा. आणि इथं माझी संपूर्ण डिझाईन आता तयार करून झालेली आहे. छान असं स्वस्तिक काढलं आहे ग्रीन कलरमध्ये, रेड कलरची जी शेडिंग आउटलाईन आहे बाहेरची बॉर्डरची ती खूप जास्त उठून दिसत आहे आणि खूप सुंदर वाटते. आणि कस्टमरनेच मला हा कलर सजेस्ट केला होता की मला ग्रीन आणि रेड कलर हवा आहे, कारण ग्रीन कलरची आपली पानांचा कलर असतो, म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं की मला ग्रीन कलरच हवा आहे. कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये जो कलर यूज केला होता तसा त्यांना नको होता, त्यांना ग्रीन कलरचेच पानं हवे होते आणि त्याला रेड कलरची बॉर्डर हवी होती. तर